नमस्कार, लोकात्म न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना इथून पत्रकारांना सोशल मीडियावर धमकवल्या प्रकरणी पोलीस अधीक्षकाकडे निवेदन। जालना दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्ह्यातील पत्रकार बांधव आणि इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची भेट घेऊन निवेदन दिले। 2 दिवसापूर्वी एक बातमी प्रसारित झाल्यानंतर स्वयंघोषित धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी फेसबुकसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकारावर अवमानकारक पोस्ट टाकून धमकिले असल्याची तक्रार करण्यात आली। या बातमीत कृष्ण गायके या तरुणाने दीपक बोराडे यांच्या विरोधात केलेले खुलासे प्रसारित केले होते। पत्रकार बांधवांनी पोलीस अधीक्षक जालना यांच्याकडे तसेच जालना सायबर पोलीस व कदीम जालना पोलीस ठाण्यात निवेदन देत तातडीने पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद देत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले। या प्रकरणी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जालना जिल्हाध्यक्ष आमिर खान, प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालनाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जालना जिल्हाध्यक्ष अच्युत मोरे, जावेद खान, योगेश काकपळे, सुनील भारती, सचिन सर्वे, सुहास वैद्य, संतोष भोतेकर, शेख सलीम, विजय साळी, बासित बेग, राहुल मुळे, गौरव साळी, नाझीम मनियार, तरंग कांबळे, सोनाजी जोगदंडे, आकाश माने, देवचंद सावरे यांच्यासह अनेक पत्रकार मान्यवर उपस्थित होते। इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने येत्या 5 तारखेला एसपी साहेबांना एक निवेदन देण्यात आले आहे की दीपक बोराडे यांनी फेसबुक अकाउंटला त्यांच्या एक पोस्ट टाकली होती। त्याच्यावर पत्रकारावर अपशब्द अपमानास्पद वागणूक त्यांनी दिली आहे। सर्वप्रथम मी संघटनेच्या वतीने दीपक बोराडे यांचा जाहीर निषेध करतो। दादा, आज एक निवेदन दिलं आहे, काय माहिती? पत्रकारांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी सोशल मीडियावर पत्रकारांबद्दल अपशब्द वापरले आणि एक पोस्ट टाकली होती। शिवीगाळ करणारी आणि धमकी देणारी ती पोस्ट होती। तर त्यांनी अशा पद्धतीच्या पोस्ट करणं खरं पाहायला गेलं तर योग्य नाहीये। तर त्यांनी ती जी पोस्ट केली ती सांगणे योग्य नाहीये। त्यामुळे आम्ही या घटनेचा सगळ्या पत्रकार बांधवांनी निषेध केला। या संदर्भात एसपी साहेबांना सायबर पोलीस ठाणे आणि कदीम जालना पोलीस ठाण्याला या संदर्भात निवेदन दिलं। संबंधित जो कोणी असेल व्यक्ती ज्यांनी ती पोस्ट केली, त्याच्यावर नाव दीपक बोराडे, पण जो कोणी तो व्यक्ती असेल त्या नावाने ज्यांनी ती पोस्ट केली त्याचा तपास करून लवकरात लवकर संबंधितावर योग्य ते गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे। माझं नाव दीपक शेळके, जिल्हाध्यक्ष प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना। दादा, आज काही निवेदन दिलं आहे कदीम जालना पोलीस स्टेशन येथे, काय माहिती? आज सोशल मीडियावरती एक दीपक बोराडे समर्थक या फेसबुक पेजवरून एक आक्षेपार्ह पोस्ट कमेंट करण्यात आलेले आहे पत्रकारांच्या संदर्भात। खरं तर सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना यांच्याकडून ती अपेक्षा नाही आहे, कारण पत्रकारच त्यांच्या बाजू मांडत असतो आणि पत्रकारांना प्रत्येकाची बाजू मांडणं त्याचं कर्तव्य आहे। कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय हा ज्याचा त्याचा भाग असतो आणि तपासांती त्याचा भाग असतो। परंतु पत्रकाराने जर एखाद्याची बाजू मांडली तर दुसऱ्याने त्याच्यावरती रोष व्यक्त करणं चुकीचं वाटतंय। त्यांनी त्याची बाजू मांडावी, ती पत्रकार त्या पद्धतीनं प्रेझेंट करतील, परंतु कायदेशीर बाबी ज्या आहेत त्याचं उल्लंघन करून त्या पेजवरून पत्रकारांची एक बदनामी केलेली आहे, हे निषेधार्थ आहे। त्यामुळे त्या संदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे। त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की आपण काम करत असताना सत्य आणि असत्य हे तुम्ही तुमचं ठरवा, परंतु पत्रकारांना त्यामध्ये बळीचा बकरा करू नका, कारण तुमची बाजू आणि त्यांची बाजू दोन्ही बाजू मांडणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे आणि त्याला कोणी रोखू शकत नाही। त्यामुळे घडलेली घटना ही निषेधार्थ आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो। माझं नाव अच्युत मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा जिल्हाध्यक्ष। अशाच नवनवीन ताज्या बघण्यासाठी आपल्या लोकात्म चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। लोकात्म चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।